नमस्कार. बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. हे आहे माझ्या घरीच तयार झालेलं काळं सोनं. म्हणजे याला खरंच काळ्या सोन्याची चूक द्यायला पाहिजे, कारण की आपल्या झाडांसाठी हे इतकं पौष्टिक खाद्य तयार झालेलं आहे. तर हे माझ्या किचनमध्ये जे वेस्ट निघतं ना, म्हणजे जो फेकून द्यायचा भाग असतो ना, त्याच्यापासून मी तयार केलेलं खत आहे. याला किचन वेस्ट कंपोस्ट आपण म्हणतो. तर बऱ्याच जणांनी मला कमेंटमध्ये विचारलं की कंपोस्टचा व्हिडिओ करत आहे, ते कसं तयार करायचं. तर आज आपण बघणार आहोत अतिशय सोपी पद्धत, अगदी फ्रीमध्ये आपल्याला हे कसं तयार करायचं. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता हे सगळं 3 ते 4 दिवसाचं किचनमधलं जे वेस्ट आहे ना, ते मी साठवून ठेवलेलं आहे आणि ते मी झाकून ठेवलं होतं, कारण त्याच्यावर फार चिलटं वगैरे बसतात. तर त्याच्यावरनं पेपर किंवा एखादा पातळ कपडा तुम्ही टाकून ठेवायचं नाही, असं थोडंसं पसरून ठेवायचं, म्हणजे त्यातलं मॉइश्चर कमी होतं. कंपोस्ट बनवण्यासाठी इथे मी ही प्लास्टिकची बादली वापरतीये आणि त्याला मी सगळीकडनं छिद्र करून घेतलेले आहेत, कारण की कंपोस्टला हवा मिळणं फार गरजेचं आहे. आपल्याला लागतं कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन कंपोस्ट बनण्यासाठी. तर त्यातलं ऑक्सिजन हा महत्त्वाचा जो घटक आहे ना, म्हणजे याच्यातनं हवा जाणार आहे ना ह्या छिद्रांमधनं, तर त्यातनं आपल्या कंपोस्टमध्ये ऑक्सिजन जाणार आहे. तर त्याच्यासाठी असे मी सगळ्या बाजूनी आणि खालनं पण होल केलेत आणि जे झाकण लावणार आहे ना, त्याला पण 3-4 ठिकाणी मी होल करून घेतलेले आहेत. तर आता आपण कसे हे कंपोस्ट जे आहे ना, ते कसं तयार करायचं त्याची सुरुवात करू. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहिजे कार्बन मटेरियल, म्हणजे वाळलेला पालापाचोळा असू देत, किंवा जर पालापाचोळा सगळ्यांकडे अवेलेबल असतो असं नाही, तर मी इथे पुठ्ठ्याचे तुकडे पण तुम्हाला वापरून दाखवणार आहे. तर कमीत कमी शाई असलेला किंवा जास्त शाई नाही, त्याच्यावर छपाई केलेली नाही असा पुठ्ठा घ्यायचा, त्याचे जरा बारीक तुकडे करायचे, खूप मोठे मोठे पुठ्ठे नाही टाकायचे. त्याचे जेवढं तुम्ही हे सगळं मटेरियल बारीक करून टाकाल ना, तर तेवढं तुमचं कंपोस्ट लवकर तयार होईल. मी ते तुम्हाला दिसेल, माझं किचन वेस्ट पण मी सगळं कापलेलं आहे. आम्ही भाजी वगैरे निवडली ना की त्या काड्या लगेच कापून ठेवते. तुमच्याकडे जर अशा नारळाच्या शेंड्या असतील तर ते पण तुम्ही वापरू शकता. आणि या सगळ्याचा रेशो ठरलेला आहे. नायट्रोजन जर तुमच्याकडे तुम्ही 3 भाग, जर 1 भाग नायट्रोजन टाकलं ना, तर 3 भाग तुम्हाला कार्बन मटेरियल टाकायचे आहे त्याच्यात, म्हणजे वाळल्याचं ह्याचं प्रमाण आपल्याला जास्त पाहिजे. तर आता मी हे हिरवा कचरा टाकला. हा हिरवा कचरा म्हणजे काय आहे, नायट्रोजनचा सोर्स आहे, आणि वाळलेला कचरा म्हणजे कार्बन आहे. तर वाळलेला पालापाचोळा आपल्याला याच्यामध्ये जास्त टाकायचा आहे. आणि ऑक्सिजन तर तुम्हाला सांगितलं मी याच्यातनं मिळणार आहे. तर ह्या वेस्ट बघा मी हे बारीक कापून घेतले, याच्यामुळे काय होईल, त्याचं विघटन आणखी लवकर होतं आणि आपलं कंपोस्ट लवकर तयार होतं. तर काय होतं सगळ्यांकडेच असं. त्याच्यानंतर बघा आता याच्यात परत हे वाळलेलं मी टाकले पानं, आणि प्रत्येकाला वाळलेले पानं मिळतीलच असं नाही. मग आपण काय करायचं, आपलं जे भाज्या वगैरे निवडल्या ना की तो कचरा थोडासा असा पसरून ठेवायचा, एखाद्या गोणीवर म्हणा, एखाद्या कपड्यावर, आणि तो थोडासा उन्हामध्ये वाळायला ठेवायचा. ऊन जरी नसेल ना, तुम्ही सावलीच्या ठिकाणी जरी ठेवला ना, तरी अशा प्रकारे तो वाळतो. अगदी कडक नाही, पण आता काय झालेलं आहे, याच्यातलं मॉइश्चर एकदम कमी झालेलं आहे. ओलावा जो असतो ना काड्यांमध्ये वगैरे, तो खूप कमी झालाय. त्याच्यामुळे आपलं कंपोस्ट खराब नाही होत. बघा वाळलेलं मटेरियल हेच आपण ऑलरेडी वाळलेलं म्हणून वापरू शकतो. आणि हे जुनं कंपोस्ट आहे माझ्याकडं, तर कल्चर म्हणून मी ते थोडंसं वापरते, कारण की त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये जीवाणू असतात आणि आपल्याला जे हे तयार करायचे त्याच्यासाठी जीवाणू लागतात कंपोस्टसाठी. त्याच्यानंतर याच्यावर ही मी कुंडीतली माती घेतलेली आहे. तर मातीमध्ये पण तुम्हाला माहिती आहे प्रचंड प्रमाणामध्ये जीवाणू असतात, त्याच्यासाठी ही माती पण वापरायची. आणि माती पण तुम्ही कल्चर म्हणून वापरू शकता, किंवा अजून पर्याय मी तुम्हाला सांगते. इथे मी हे ताक घेतलेलं आहे, दह्यामध्ये पाणी टाकून त्याचं ताक केलं आणि एका ग्लासमध्ये गुळाचं पाणी केलेलं आहे. तर हे पण सगळं कल्चर म्हणून तुम्ही वापरू शकता. म्हणजे हे टाकल्यामुळं काय होतं, जे जीवाणू असतात ना त्यांचं खाद्य हे, म्हणजे त्यांची वाढ भरपूर प्रमाणामध्ये होते, ते भरपूर प्रमाणामध्ये मल्टिप्लाय होतात आणि मग आपलं कंपोस्ट करण्याचं काम जास्त जोमाने होतं. तर आता याच्यातलं तुम्हाला फक्त एक काहीतरी टाकायचे, हे 3ही गोष्टी टाकायची गरज नाही. पण आता तुम्हाला व्हिडिओमध्ये समजण्यासाठी म्हणून किंवा दाखवण्यासाठी म्हणून मी ते सगळंच वापरलंय आता. आणि मग एकदम सगळा ओला कचरा टाकायचा आणि त्याच्यावरती सगळा वाळलेला कचरा असं नाही करायचं. साधारण आपण काय करायचं, थोडेसे त्याचे थर करायचे, म्हणजे मग ते गजगज नाही होणार. नाही तर तुम्ही सगळं ओलं जर एका ठिकाणी टाकलं ना, ते लगेचच सडेल, आणि सडल्यामुळं काय होईल, त्याच्यामध्ये अळी होऊ शकते, त्याचा वास येतो खूप, आणि मग आपण काय करतो, कंटाळतो आणि ते फेकून देतो आणि परत ते करण्याचा प्रयत्न पण करत नाही की मला जमतच नाही. पण तुम्ही जर ह्या प्रकारे केलं ना, हे अतिशय सोपं आहे करायला. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, याच्यामध्ये आपल्याला कुठलंही शिजलेलं अन्न टाकायचं नाहीये,
परत त्याच्यामध्ये आपल्याला हे खूप आंबट घालायचं नाही, म्हणजे लिंबाच्या साली वगैरे ते टाकायचं नाहीये, कारण की त्याच्यामुळे आपलं बॅक्टेरिया जे घटतात. त्याच्यासाठी आपण जे व्हेज वगैरे सगळं मटेरियल आहे ना ते सगळं टाकायचं. आता अशा प्रकारे आपला कचरा टाकून झालाय. त्याच्यावर परत आपण हे कल्चर टाकलंय, परत एक थोडेसे मातीचा पण थर दिलेला आहे. आणि मग काय करायचंय आपल्याला, हे आजच काही लगेच हलवायचं नाहीये, पण आपण त्याला आहे ना झाकून ठेवायचंय. आता ही चहा पावडर राहिली होती माझी टाकायची, तर ही चहा पावडर तुम्ही टाकू शकता. मी अंड्याचे टर्फला पण बारीक करून टाकलेले आहेत त्यात, म्हणजे अक्षरशः आपल्या घरातली काडी पण वायाला जात नाही. सगळं आपण इथं ठेवू शकतो. आणि आपण इथे जे वापरतो म्हणजे काय होतं, आपला कचरा पर्यावरणात बाहेर जात नाही, आणि मग आपलं पर्यावरणाचं स्वच्छता राखण्यासाठी आपल्याकडनं मदत होती ना, तेवढाच आपला खारीचा वाटा. आता हे झाकून ठेवल्यानंतर तुम्ही बघाल काही दिवसांनी ना ते खाली बसतं. आणि मग काय करायचं, आपण परत थर लावत राहायचे त्याच्यावर, परत कचरा टाकायचा. आपण ज्या पद्धतीने टाकलाय ना त्या पद्धतीने परत कचरा टाकायचा आहे. आता एक 4-5 दिवसानंतरचा रिझल्ट मी परत तुम्हाला दाखवणारच आहे. पण मग आता ही सगळी प्रोसेस झाली आपली. आता याला हे बघा मी झाकण लावलं, आणि आता सावलीमध्ये ठेवायचंय, मात्र उन्हामध्ये ठेवायचं नाही आपल्याला. आणि जेव्हा आपण उघडू ना तेव्हा त्याला हलवायचं चांगलं अगोदर, आणि मग पुढचे थर लावायचे. तर आता हे बघा हे 5 दिवस तर झालेले आहेत. 5 दिवसानंतरचं आपण बघू आता कचरा किती खाली बसला. बघा हा कचरा किती खाली गेलेलं आहे हे सगळं आपलं. आणि अशी उष्णता तयार झालेली आहे आतमध्ये, त्या झाकणाला पूर्ण घाम आलेला आहे, आणि गरम लागतंय, असं गरम वाफा येत आहे त्यातनं, कारण की आपली ती कुजण्याची प्रक्रिया चालू झालेली कचऱ्याची. आता हे बघा हे जो पाऊनच्या वरती होतं, आणि ते आता अर्धी बादली झालेली आहे. मग आता काय करायचं, परत जो नव्याने कचरा आपला साठलेला आहे ना तो कचरा आपल्याला त्याच्यात ऍड करायचा आहे. पण कचरा ऍड करण्याच्या आधी काय करू, आपण ते सगळं बादलीतलं जुनं झाकून घेऊ, हलवून घेऊ. हे अशा प्रकारे हलवून घ्यायचं, सगळं वरती खाली करायचं. हलवणं पण खूप महत्वाचं आहे, कारण की हलवल्यामुळे पण त्याच्यामध्ये हवा जाते ना, जी बाहेरच्या छिद्रातनं हवा येते ना ती, मग हलवला ना कचरा आपला संपूर्ण कचऱ्याला लागते ती हवा. आणि परत आपण पहिल्याप्रमाणेच आता ह्याच्या कचरा याच्यामध्ये टाकून देऊ. अगदी असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे असं फार कंडिशन नाहीये त्याच्या. फक्त तुम्ही बॅलन्स काय करायचं, ओला आणि सुका कचरा आहे ना ह्याचं प्रमाण बॅलन्स करायचं, म्हणजे आपला कचरा खराब, म्हणजे तो विघटनाची क्रिया चांगली चालू राहते, कंपोस्टिंग. आणि मग एकदा आपल्याला जमायला लागलं ना की आपल्याला बघा खूप उत्साह येतो मग करायचा. आणि हे आता आजकाल म्हणजे सर्वांनी करणं खूप गरजेचं आहे. आपला कचरा आपण घरातच जिरवला पाहिजे. आणि ज्यांच्याकडे कुंड्या आहेत ना किंवा झाडं लावलेले आहेत ना त्यांच्यासाठी तर हे अगदी फुकटचं खत आहे ना, फ्रीमध्ये तयार होतं, काळं सोनं अक्षरशः. असं कधी आपल्याकडे शेंगा असतात, भाजलेल्या शेंगा असतात तरी चालतील, त्याचे सालं पण मी आज हे कार्बन मटेरियल म्हणून इथे वापरलेलं आहे. आणि त्याच्यावरती परत आपल्याला माती टाकायची आणि झाकून घ्यायचं. फक्त एक तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे लक्षात ठेवायचं, शिजवलेलं अन्न टाकायचं नाही, मटण चिकन वगैरे त्याची तुकडी टाकायची नाही, असं काही टाकायचं नाही. आणि आता हे झाकून ठेवायचं परत. आणि मग असं काय करत तुम्ही, हे असं पण झाकण लावायचं आणि उलटा डबा करायचा कधी, मग सगळं खालचं वरती होतं बऱ्यापैकी. तर अशा प्रकारे ना कचरा, हे बघा इथे माझ्याकडे हे असे 3-4 ड्रम आहेत, आणि माझा एक सुद्धा काडी माझ्या घरातली बाहेर जात नाही. उलट मी आणखी शेजारच्या पाजारच्यांचं पण घेते. आणि जवळजवळ 3 ते 3.5 महिन्यानंतर आपल्याला असं सुंदर खत मिळतं बघा. अगदी इतकं छान खत आणि इतकं पौष्टिक. याच्यामध्ये सगळं जातं ना आपल्याकडे, जे आहे फळांच्या साली वगैरे सगळं आपण त्याच्यामध्ये टाकतो. अंड्याचे टरकलं टाकतो, म्हणजे कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम सगळंच असतं याच्यामध्ये, जे आपल्या झाडांच्या वाढीसाठी आवश्यक असतं, फुलं येण्यासाठी आवश्यक असतं. आणि जेव्हा तुम्ही हे कंपोस्ट वापरताना तुम्हाला फ्रीमध्ये खूप रोपं मिळतात. काही बिया त्याच्यामध्ये तशाच जातात. आणि बघा तुमच्या कुंड्यांमध्ये इतके रोपं उतरतात. तुम्ही जर माझे व्हिडिओ बघितलेले असतील तर वालाचे वेल माझ्या ह्याच्यात बघू शकता तुम्ही, मिरच्याचे रोपं, टोमॅटो, मी काहीच बीपासून लावलेलं नाही, सगळं माझ्या कुंड्यांमध्ये ते उगवून आलेलं आहे आपोआप, कारण की मी कंपोस्ट वापरते ना खूप, त्याच्यामुळे ते सगळं खूप रोपं उतरतात आणि आपल्याला ते परत लावता येतात. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा त्याला. आणि लाईक केल्यानंतर एक हाईपचं ऑप्शन आहे, तर ते हाईप पण करा. आणि मुख्य म्हणजे शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत, म्हणजे प्रत्येक जण असं जर सुरुवात केली ना तर आपली कचऱ्याची समस्या बऱ्यापैकी सुटेल. हॅपी गार्डनिंग.